जय हिंद। मी इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन। आपल्या सर्वांना माहित आहे, मी मागील 40 वर्षापासून राजकारण विहित समाजसेवा करीत आहे। माझ्या राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही। भाजप असो किंवा काँग्रेस अथवा इतर कोणतीही पार्टी, त्यांच्याशी माझे काही देणं घेणं नाही। परंतु यावेळी प्रथमतः आम्हाला असं अनुभव आलेला आहे की निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रशासन हे सत्ताधारीच्या दबावाखाली काम करत आहे। कधी नाही, मी जवळपास 10 ते 12 इलेक्शन बघितलेलं आहे, कधी नाही तेवढे बंदोबस्त आज इथं ठेवलेला आहे। अहो, ब्रिटिश काळात मी रामवाडीत राहणार आहे, मला अनुभव आहे। ब्रिटिश काळात आम्ही ब्रिटिशांना त्रास दिलो म्हणून आम्हाला सेटलमेंट मध्ये कैद केलं। त्यावेळी त्यानंतर आज तागायत सोलापूरकर समाज आणि प्रशासन आम्हाला आहे ना अपराधी समाज म्हणून धुळवतोय, परंतु आम्ही अपराधी नाही। स्वतंत्र काळात ब्रिटिशाला त्रास देऊन या स्वतंत्र संग्रामात सहभागी झालेले आम्ही माणसं आहोत। आमचे पूर्वज हे स्वतंत्र भाग घेतलेले होते। आम्ही अपराधी नव्हतो आणि नाहीच, तरी देखील आम्ही सहन करत आलेलो आहोत। आज देखील आपण कोणत्या बँकेत जावा, रामवाडी लिंबेवाडी भाग हे रेड लाईट एरिया म्हणून कोणीही कर्ज देत नाही, तरी देखील आम्ही सहन करतो। आज तुमची निवडणूक लागलेली आहे, तर आज आपण काय केलं, संपूर्ण रामवाडी लिंबेवाडी हा भाग पॅक केलं, पुन्हा आम्हाला सेंट्रल बेटमध्ये कैद केलं। काय गरज आहे? तुम्ही तुमचे उमेदवार घेऊन खड्ड्यात पळा, परंतु आम्हाला कैद का केलं? याच्या उत्तर प्रशासनाने आम्हाला द्यावं। आमच्या भागात एक नाही 3 हॉस्पिटल आहेत मोठे मोठे, त्यांना अँब्युलन्स जाण्यासाठी रस्ता कुठे आहे? वाटल्यास तुम्ही मागे बघा, अँब्युलन्स परत चाललेली आहे। कुठेही परत तिथं अँब्युलन्स जाऊ शकत नाही, डॉक्टर जाऊ शकत नाही, कोणी स्टाफ जाऊ शकत नाही। जर तिथं एकाच पेशंटला औषधाची गरज भासली, त्याला 7 रस्त्यावर यावं लागतोय, तर तो 7 रस्त्यावर कसं येणार? याकडे प्रशासनाने लक्ष का दिले नाही? आणि महत्वाचं म्हणजे पारदर्शकता म्हणून पारदर्शक आहे, कुठं पारदर्शकता आहे? आपण पत्रकार हा 4था स्तंभ आहोत, आपण सर्व त्या 4थ्या स्तंभाचे प्रतिनिधी आहात। आपल्याला सुद्धा ते इलेक्शन निवडणूक निर्णय अधिकारी मतमोजणी कक्षात काय करतोय तर चित्रीकरणाची परवानगी नाही, म्हणजे तुमची पारदर्शकता कुठे गेली? खड्ड्यात गेली का? कुठं पारदर्शकता राहिली? तिथलं तुम्ही चित्रीकरण का करू देत नाही? यात गौर बंगाल आहे। म्हणून तर सर्वसामान्य जनता म्हणते की बाबा तुमची ईव्हीएम घाला खड्ड्यात, मतमोजणी बॅलेट पेपरवर घ्या म्हणून तू ओरडते। आमचे म्हणणं हेच आहे, ईव्हीएम कशाला? हे तुमचे शासकीय अधिकारी जे दावणीला बांधले गेलेत त्यांनी तिथं काळा बाजार करणार। जर काळा बाजार झालं नाही तर तुमच्या सत्ताधारी पक्षाचा उमेदवार अजिबात निवडून येणार नाही, हे मी सांगतो। जर काळा बाजार झालं तर तुमच्या सत्ताधारीचं ते आहेच।